नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घेऊयात. याचबरोबर शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व सुद्धा जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. यावर्षी वटपौर्णिमा शुक्रवारी 21 जून रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास जोडप्यांचे जीवन सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीने भरून जाते. तर जाणून घेऊयात यावर्षी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे. भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे आणि प्रत्येक सणाचे एक वेगळे असे पावित्र्य आहे. महिला वर्ग या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी वटपौर्णिमा हा सण 21 जून रोजी शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. वटसावित्रीच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटसावित्रीला वडाच्या वृक्षासोबतच सत्यवान आणि सावित्री यांचीही पूजा केली जाते. वटसावित्रीच्या दिवशी शनी अमावस्या आहे. यामुळे याला शनी जयंती असेही म्हणतात. या दिवशी वडावृक्षासोबतच जर पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकताही दूर होईल. आता आपण वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊयात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी पौर्णिमा सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 पर्यंत आहे. आता आपण वटसावित्रीच्या व्रताचे महत्त्व जाणून घेऊयात. हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला मोठे महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते. या दिवशी महिला हौशेने नटून थटून वडाची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते आणि त्याला चांगले आरोग्य लाभते. वटसावित्रीच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. या दिवशी महिला 16 शृंगार करून व्रताची पूजा करतात. आता आपण वटपौर्णिमेची पूजाविधी कशी आहे ते जाणून घेऊयात. सर्वप्रथम महिलेने सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि यानंतर नवऱ्याचा चेहरा पहा. साजशृंगार करून वडाची पूजा करावी. एका वडाच्या झाडाखाली सावित्री आणि सत्यवानाच्या मूर्तीची स्थापना करा आणि वटवृक्षाला पाणी अर्पण करा. तसेच फुले, मिठाई आणि भिजलेले हरभरे देखील अर्पण करा. यानंतर वटवृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. या व्रतामध्ये वटसावित्रीची कथा वाचणे महत्त्वाचे आहे. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, त्याचे महत्त्व काय आहे ते. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.